हॅलो फ्रेंड्स, संदीप सर अकॅडमी आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर बघा, आवाज वगैरे क्लिअर आहे का? कमेंट करायची पटापट जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत. आवाज आणि पिक्चर क्वालिटी मित्रांनो एकदा कमेंट्स करा. चला, आपलं आजचं सेशन मित्रांनो आपलं असणार आहे बघा, मराठी व्याकरणातील ओके. चला, वर्णमालेतील मित्रांनो आपलं आजचं 6वं सेशन आहे. वर्णमालेतील आपलं 6वं सेशन मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत. चला पटापट लाईव्ह यायचंय आणि कमेंट्स करायचे. तर या 6व्या सेशन मध्ये पेन का बरं काम करत नाहीये? ओके. तर आपल्या आजच्या 6व्या सेशन मधून आपण अभ्यासणार आहोत व्यंजन. आधीचे आपले जे 5 सेशन मित्रांनो झालेले आहेत त्यामध्ये आपण संपूर्ण एक्सप्लेनेशन अभ्यासलेलं आहे. तर आपण आता पोहोचलो व्यंजन पर्यंत. आपली जी वर्णमाला मित्रांनो आहे, आपल्या एकूण वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत. आपण डिटेलमध्ये अभ्यासलेलं आहे आणि या 52 वर्णांना आपण 4 प्रकारे डिवाइड करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पहिला आपला स्वर. हे बघा आपलं संपूर्ण झालेलं आहे. गोष्ट थोडक्यात आपण बघूया जोपर्यंत बाकी विद्यार्थी लाईव्ह आलेले असतील. ओके, कमेंट कर. चला, स्वर आपण अभ्यासले 14 स्वर. हे 14 स्वरांचे परत आपण प्रकार अभ्यासले. ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, आदत्त, त्यांचं वर्गीकरण केलं. त्यानंतर आपण बघितलं बघा स्वरादी. आपण स्वरादी मित्रांनो अभ्यासले आहेत. स्वरादी आहेत 2. ओके, अनुस्वार आणि विसर्ग. चला, जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी कमेंट्स करा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. 2 स्वरादी मित्रांनो आपले आहेत. आता आपण पाहणार आहोत व्यंजन. आजच्या सेशन मधून आपण अभ्यासणार आहोत व्यंजन. त्यानंतर व्यंजन आहेत आपले एकूण 34. नंतर विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन आपले असतील 2. असे आपण एकूण 52 वर्ण हे आपल्या वर्णमाला या टॉपिक मधून मित्रांनो अभ्यासत आहोत. तर आपल्या या 52 वर्णांमध्ये या 52 वर्णांमध्ये आपण अभ्यासलेले आहेत बघा. मागच्या सेशन मध्ये स्वर आपण अभ्यासलेले आहेत. स्वर मध्ये आपण त्यांना ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि इंग्रजी या प्रकारे डिवाइडही केलं आणि डिटेलमध्ये आपण अभ्यासलं सुद्धा. नंतर आपण बघा स्वरादी बघितले. स्वरादी आहेत आपले 2. स्वर आहेत आपले 14. अनुस्वार आणि विसर्ग, अम आणि हा जरी असतील, हा अनुस्वार आणि हा विसर्ग, यांच्याबद्दल आपण मागच्या सेशन मध्ये अभ्यासलेला आहे मित्रांनो. आज आपण अभ्यासणार आहोत आपले व्यंजन. व्यंजन आपल्या आजच्या सेशन मधून आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि या व्यंजन मध्ये व्यंजनाचे परत 5 प्रकार पडतात बघा. स्पर्श व्यंजन जे आहेत आपले व्यंजन जे आहेत ते कुठून तर कुठपर्यंत आहेत ते पण लक्षात घेऊन घ्यायचं आपण बघू आणि मग आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघूया. या व्यंजनांनाच आपण स्वरांत म्हणतो, परवर्ण म्हणतो. जसं आपण याला बघा स्वरांना आपण अचही म्हणतो आणि विवृत्तही म्हणतो. अच आणि विवृत्त हे स्वरांची नावं मित्रांनो आहेत. यांची नाव सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे, कारण यांचे आपल्याला सगळ्याच ठिकाणी स्वर येईल असं नाहीये. आपल्या मराठी वर्णमालेत अची संख्या किती आहे किंवा विवृत्त किती आहेत असे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ही गोष्ट लक्षात असू द्या. तसंच आता बघा आपले मग नंतर आपले जे व्यंजन आहेत त्यांना स्वरांतही म्हणतात आणि परवर्णही म्हणतात. तसं यांना संवृत्तही म्हणतात. ओके, तसं यांना संवृत्त सुद्धा म्हणतात. मग आता यांना स्वरांत का म्हणलं जातं? कारण जे आपले व्यंजन आहेत त्यांचा अंत म्हणजे शेवट हा स्वराने होतो. जर आपण हे व्यंजन असं लिहित असू तर याच्या शेवटी बघा आपण जेव्हा अ मिळवतो तेव्हा पूर्ण तयार होतो आपला क. क आपल्याला अक्षर मिळवण्यासाठी त्याच्यात स्वराची आवश्यकता असते. त्याच्या शेवटी स्वर येतो म्हणून त्याला म्हणतो आपण स्वरांत. आणि परवर्ण तो अवलंबून असतो दुसऱ्यावर. हा पूर्ण वर्ण होण्यासाठी हा अवलंबून आहे स्वरावर.
म्हणून त्याला म्हटलं तर परवर्ण. तो पर म्हणजे दुसरा, पर म्हणजे दुसरा, परका. परका शब्द सगळ्यांना माहिती असेल बघा. तो परवर अवलंबून असतो, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असतो, म्हणून त्याला म्हटलं जातं परवर्ण. तसंच त्याचं दुसरं नाव आहे अजून हल. हल हा हिंदी शब्द मित्रांनो. हल म्हणजे आपला मराठीमध्ये नांगर. नांगराचा ज्या प्रकारे आपला फाळ असतो त्या प्रकारे आपण बघा प्रत्येक वर्णाला शेवटी असा त्याला त्याचा पाय मोडलेला असतो आणि हा पाय मोडणं म्हणजे त्याला म्हटलं जातं हल. आणि अजून एक नाव करायला आपलं संवृत्त. संवृत्त म्हणजे ज्यांना बोलत असताना तोंड थोडंसं बंद राहिलेलं असतं. बरेच वर्ण बोलताना आपलं तोंड हे बंद असतं म्हणून त्याला संवृत्तही म्हणतात. ते आपण डिटेलमध्ये आज अभ्यासणार आहोत व्यंजन. आणि या व्यंजनाचे आपण 5 प्रकार अभ्यासणार आहोत. त्यामध्ये स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि द्रविडियन वर्ण म्हणजे स्वतंत्र वर्ण. या प्रकारे यांना आपण 5 भागात विभागतो. 5 प्रकारे अभ्यासणार आहोत. हे 5 प्रकारे वर्गीकरण आपण त्याचं समजून घेऊया. त्याच्या आधी बघा मग व्यंजन किती आहेत आपले, तर एकूण आहेत 34. मग 34 कुठून तर कुठपर्यंत, क पासून न पर्यंत का? क पासून न पर्यंत आपले व्यंजन असतात का? तर नाही. क पासून ळ पर्यंत आपले व्यंजन असतात. म्हणजे आपले श आणि ज्ञ आहेत ते आपले विशेष संयुक्त व्यंजन आहेत. ते पुढे बघूया आपण. ओके. या गोष्टी मित्रांनो सगळ्यांच्या क्लिअर झालेल्या आहेत. चला व्हिडिओला लाईकही करा आणि शेअरही करा. लाईक करत नाही तुम्ही, व्हिडिओला लाईकही करा आणि शेअरही करा जेणेकरून इतर विद्यार्थी मित्र आपल्यासोबत लाईव्ह जोडले जातील. ओके. तर चला मग सुरुवात करूया आपल्या आता व्यंजनांना. तर मग व्यंजन ज्याची वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. आता आपण जर स्पर्धेचा विचार केला, कॉम्पिटिशनचा विचार केला, आपली पोलीस भरती असेल किंवा इतरही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, तर संख्या मित्रांनो आपली जी आहे खूप वाढलेली आहे आणि त्या संख्येनुसार ज्या वॅकन्सीज असतात त्या लिमिटेड असतात. तर मग कॉम्पिटिशनमध्ये आता आपल्याला फक्त व्यंजन माहित असणं भरपूर आहे असं नाहीये. व्यंजनांनाच परवर्णही म्हणतात, व्यंजनांनाच हलही म्हणतात, व्यंजनाचं दुसरं नाव स्वरांत आहे आणि व्यंजनाचं नाव संवृत्तही आहे. या गोष्टी माहिती असणं गरजेच्या आहेत. म्हणून या नावांकडे सुद्धा फोकस करणं मित्रांनो आता आवश्यकता झालेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर मग बघूया व्यंजन काय असतात आपले. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात. बघा आपल्या वर्णमालेतले 34 असे व्यंजन आहेत त्यांचा उच्चार करत असताना पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वरांची आवश्यकता असते. सहाय्य म्हणजे काय, मदत. व्यंजनांना पूर्ण उच्चार करण्यासाठी स्वरांची मदत आवश्यक आहे. स्वरांच्या मदतीशिवाय त्यांचा उच्चार पूर्ण होऊ शकत नाही. राम राम. बघा त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी त्यांना आवश्यकता आहे स्वरांची. त्यांना आपण म्हणतो व्यंजन. मग आता आपले जे व्यंजन आहेत बघा, एकूण व्यंजन आहेत आपले 34 व्यंजन आहेत. आपण आत्ताच बघितलं. क पासून त ळ पर्यंत असणारे आपले हे व्यंजन आहेत. ओके. क पासून त ळ पर्यंत आपली व्यंजने आहेत. तर आता व्यंजनाची काही थोडक्यात वैशिष्ट्ये समजून घेऊया. व्यंजनाची काही वैशिष्ट्ये थोडक्यात मित्रांनो समजून घेऊया. तर बघा व्यंजन हे उच्चारासाठी दुसऱ्या वर्णावर, दुसरा वर्ण म्हणजे कोणता, स्वर. व्यंजनाचा उच्चार जर पूर्ण करायचा असेल तर तो कोणाच्या सहाय्या वाचून होऊ शकत नाही. आपला स्वराच्या सहाय्या वाचून व्यंजनाचा पूर्ण उच्चार होऊ शकत नाही. म्हणजे त्याला अवलंबून राहावं लागतं. बघा पर दुसऱ्यावर, पर म्हणजे दुसरा, त्याला अवलंबून राहावं लागतं दुसऱ्यावर. दुसऱ्यावर अवलंबून आहे. दुसरा कोणतो, म्हणजे स्वर. तो स्वरावर अवलंबून आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे, म्हणून त्यालाच म्हटलं जातं परवर्ण. जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आपल्या मराठी वर्णमालेत एकूण परवर्ण किती, बघा मराठी वर्णमालेत एकूण परवर्णांची संख्या सांगा. मग परवर्ण म्हणजेच काय, आपले व्यंजन. तसंच आपल्याला जर विचारलं हल किती आहेत, तर ते सुद्धा आपले किती आहेत, 34 आहेत. स्वरांत किती आहेत, 34 आहेत. तसंच आपले जर, थँक्यू कविता मॅडम, तसंच आपण जर विचार केला संवृत्त किती आहेत जर विचारलंच, बघा कॉम्पिटिशन मध्ये एवढी कॉम्पिटिशन असल्यामुळे वेगवेगळे प्रश्न आता बनवणं गरजेचं झालेलं आहे आणि आपण बघतोय वेगवेगळे प्रश्न हे बनत असतात. त्यासाठी या गोष्टी लक्षात घेणं आवश्यकता आहे.
तर परवर्ण का म्हणतात? कारण तो पर म्हणजे दुसरा, दुसऱ्यावर अवलंबून असणारा, त्याला म्हणायचं परवर्ण. ओके, राहुल दादा काय झालं भाऊ? सप्लिमेंट देऊ का? एक मिनिट मित्रांनो, चला पुढे जाऊया लगेच. तर बघा व्यंजन, पुढचा पॉईंट मित्रांनो बघूया. व्यंजन उच्चारताना शेवटी स्वर येतो, म्हणून त्यांना काय म्हणायचं? स्वरांत. अंत म्हणजे शेवट. स्वराने होतो ज्याचा अंत, तो म्हणजे स्वरांत. लक्ष द्यायचं मित्रांनो. बघा, ज्याच्या शेवटी काय येतोय? स्वर येतोय. आपण आता बघितलं, आपण म्हटलं ग, ग हा वर्ण या प्रकारे लिहिला जाईल आणि त्याचा उच्चार पूर्ण होत असताना त्याच्या शेवटी काय येईल? आपला ग, अ येतो बघा, तेव्हा तो पूर्ण ग तयार होतो आपला. ग म्हणजे कुठलाही उच्चार, कुठलंही व्यंजन घ्या, त्याला पूर्ण उच्चार करण्यासाठी उच्चार करत असताना शेवटी स्वर येतो. प्रत्येक वर्णाच्या शेवटी काय असतं? आपला एक स्वर येतो, त्याचा स्वराने अंत होतो. स्वराने होतो अंत, म्हणून त्याला म्हणायचं स्वरांत. ओके, पुढचं बघूया. व्यंजन अपूर्ण उच्चाराचे असल्याने पाय मोडून लिहिले जातात. बघा, पाय मोडून लिहितो आपण व्यंजनांना. याचा आपण जो पाय मोडतो, व्यंजनाचा पाय मोडला जातो आणि हा जो पाय मोडतो आपण, हे दिसतं आपल्या हल सारखं, म्हणजे आपल्या नांगरासारखं, नांगरासारखं दिसतो, म्हणून याला काय म्हणतात? हल किंवा हलंत. हलने होतो अंत, हलंत किंवा हल. हे सुद्धा काय मित्रांनो? याचं नाव आहे, व्यंजनाचंच नाव आहे. आणि अजून बघा, याचं नाव पुढचं संवृत्त. संवृत्त म्हणजे काय? बोलत असताना तोंड बंद राहणे. स्वरांना आपण म्हणतो विवृत्त, म्हणजे स्वर उच्चारत असताना काय होतं? आपलं तोंड हे उघडलं जातं. जसं बघा, आ, ई, उ, कुठलाही स्वर बोलत असताना काय होतं? आपलं तोंड हे उघडलं जातं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? विवृत्त. पण व्यंजन बोलताना काय होतं? काही व्यंजन जे आहेत, काही व्यंजन उच्चारत असताना आपलं तोंड हे बंद होतं, बंद राहत असल्यामुळे त्याला म्हटलं जातं संवृत्त. संवृत्तचा अर्थ काय होतो? बंद राहणे. संवृत्तचा अर्थ मित्रांनो बंद राहणे. बघा, प तोंड बंद होतं. ग, जे काही वर्ण आहेत, काही वर्ण, काही व्यंजन, बघा शब्द, काही व्यंजन उच्चारताना ब, ब, प, फ काय होतं? तोंड बंद होतं आणि मग उघडलं जातं की नाही. म्हणजे काही उच्चार करताना, काही व्यंजनांचा उच्चार करताना आपलं तोंड हे बंद होतं, म्हणून त्याचं नाव काय आहे? अजून एक संवृत्त सुद्धा व्यंजनाचं नाव आहे. या प्रकारे व्यंजनांची नावं, म्हणजे मित्रांनो काय, ते व्यंजनाची वैशिष्ट्य समजून घेऊया. लक्षात आलंय बघा? नक्कीच तुम्हाला हा पॉईंट मित्रांनो समजला असेल. व्यंजनाबद्दलच्या काही गोष्टी या महत्वाच्या, तर पटकन लाईकही करा. लाईक वाढले पाहिजे मित्रांनो. ओके, चला जाऊया पुढे. मग आपले जे व्यंजन मित्रांनो आहेत, या व्यंजनांचे आपण लक्षात घेतलं, आधी सुद्धा बघितलं बघा, व्यंजनांचे जे मुख्य प्रकार आहेत ते 5 आहेत. जर वर्गीकरण केलं तर 2 प्रकारे करता येईल बघा याचं वर्गीकरण. एक म्हणजे वर्गीय आणि दुसरं म्हणजे अवर्गीय. वर्गीय आणि अवर्गीय करता येतं. जे स्पर्श आहेत ते आपले वर्गीय आहेत आणि उरले सगळे अवर्गीय आहेत. ते आपण पुढे समजून घेऊया. वर्गीय आणि अवर्गीय या 2 प्रकार त्यांना वर्गीकरण करता येतं आणि त्याचे मुख्य प्रकार आहेत 5. त्यातला आपला पहिला प्रकार बघा, स्पर्श. पहिला प्रकार आपल्याला स्पर्श, ज्याला वर्गीय सुद्धा म्हटलं जातं आणि स्फोटकही म्हणतात. ते आपण समजून घेऊया पुढे. क पासून तर म पर्यंत असणारे हे आपले स्पर्श व्यंजन असतात. एकूण स्पर्श व्यंजन आहेत 25. ओके, एकूण स्पर्श व्यंजन मित्रांनो आपले आहेत 25, ज्यांना आपण स्फोटकही म्हणतो आणि वर्गीय म्हणतो. पुढचे आपले अर्धस्वर. पुढचे तर मित्रांनो आपले अर्धस्वर. अर्धस्वर आपले आहेत य, र, ल, व. हे 4 आपले अर्धस्वर आहेत. बघा, यांचा जो उच्चार स्थान आहे, यांचं उच्चार स्थान हे स्वरांच्या, ज्या प्रकारे स्वरांचा उच्चार होतो एका स्थानावरून, त्या एका स्थानावरून या व्यंजनांचाही उच्चार होतो, म्हणून यांना म्हटलं जातं अर्धस्वर. तसे आपले उष्मे आहेत मित्रांनो बघा 3. श,
श आणि स. उष्म्यांना बघ घर्षकही म्हणतात. उष्मे आहेत आपले 3. त्यानंतर महाप्राण. महाप्राण म्हणजे मोठा प्राण, मोठी हवा सोडली जाणे बोलताना तोच तो आपला महाप्राण ह. एक आहे. स्वतंत्र वर्ण म्हणजे द्रविडी वर्ण तो आपला ळ एक आहे. अशा प्रकारे आपले जे व्यंजन आहेत त्यांचा आपण मुख्य प्रकार लक्षात घ्यायचे आहेत. त्यांना आपण वर्गीकरण करताना 2 वर्गात करतो. एक म्हणजे वर्गीय आणि अवर्गीय. वर्गीय मध्ये येतात आपले स्पर्श आणि उरलेले सगळे येतात अवर्गीय मध्ये. ओके. तर आता आपण समजून घेऊया आपला स्पर्श वर्ण. स्पर्श जे वर्ण आहे ते डिटेल मध्ये आता आपण या ठिकाणी समजून घेऊया. चला मित्रांनो बघा, व्हिडिओला लाईकही करायचंय आणि शेअरही करायचंय. बघूया आपले पहिला प्रकार स्पर्श व्यंजन. त्यांना स्फोटकही म्हणतात आणि वर्गीय म्हणतात. ते पण समजून घेऊया. आता हे जे आपले स्पर्श व्यंजन आहेत यांची एकूण संख्या किती मित्रांनो? 25. कुठून तर कुठपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. क पासून तर म पर्यंत असणारे एकूण आहेत आपले स्पर्श व्यंजन 25. ओके. चला मित्रांनो व्हिडिओला लाईक पण करा. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना बघा स्पर्श, ती स्पर्श करते कोणाला? जीभ, कंठ, टाळू, ओठ, दात, नाक. आपल्या तोंडाचे संबंधित जे अवयव आहेत, आपल्या तोंडातील संबंधित अवयवांना उच्चार करताना जी हवा बाहेर येते, फुफ्फुसातील हवा बाहेर येते, ती स्पर्श करून येते. कोणाला स्पर्श करते? आपल्या तोंडातील अवयवांना. मग तोंडातील अवयव कोणते असतात आपले? बघा, आपली जीभ असेल, आपला कंठ असेल, टाळू असेल, होठ असतील, आपले दात असतील, नाहीतर आपले नाक जरी असलं तर तोंडाचं भाग आहे नाक सुद्धा, यांना स्पर्श करून ज्यावेळेस ती हवा बाहेर येते त्यामुळे त्यांना म्हणतात स्पर्श व्यंजन. बघा, हे व्यंजन उच्चारताना स्पर्श करून हवा बाहेर येते. अवयवांना, आपल्या तोंडाशी संबंधित तोंडातील अवयवांना स्पर्श करते हवा, म्हणून त्यांना म्हणायचं स्पर्श व्यंजन. तर त्यांचं पुढचं नाव सुद्धा आहे आपले स्फोटक आहेत. म्हणजे स्पर्श व्यंजन किती आपले? एकूण 25. क पासून तर म पर्यंत असणारे ते आपले 25 स्पर्श व्यंजन आहेत. स्पर्श व्यंजन उच्चारताना हवा अडवून जोरात बाहेर टाकली जाते तेव्हा स्फोट निर्माण झाल्यासारखा आवाज होतो. स्फोट निर्माण झाल्यासारखा आवाज होतो, म्हणून त्यांना काय म्हणायचं? स्फोटक व्यंजन. म्हणून त्यांना म्हटलं जातं स्फोटक व्यंजन. आता बघा, या स्फोटकांमध्ये पण स्फोटक आणि अर्धस्फोटक या प्रकारांना विभागलं जातं. हे स्फोटक जे एकूण आहेत 25, आपले 20. 5 त्यातले आपले अनुनासिक आहेत, 5 परत अनुनासिक आहेत. ते पुढे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया ज्यावेळेस त्यांचं आपण वर्गीकरण समजूया. वर्गीय गट जो समजू आपण त्यावेळेस त्यांचं वर्गीकरण डिटेल समजूया. आता त्याच्या आधी बघा स्फोटक. मग स्फोट होणे, त्यांचा उच्चार करताना हवा ज्यावेळेस बाहेर फेकली जाते तोंडातून त्यावेळेस काय होतंय? स्फोट झाल्यासारखा आवाज होणं, स्फोट. आता कसं होईल बघा, हाय बघा, आता स्फोट होणारे 8 आहेत आपले. क, क, ट, ट, प, ग, ड, द आणि ब. हे आपले जे 8 वर्ण आहेत हे आहेत आपले स्फोटक असणारे. आणि अर्धस्फोटक म्हणजे यांच्या तुलनेमध्ये स्फोट कमी होणे, म्हणजे जो आवाज येतो स्फोट होण्यासारखा जो मोठ्याने होणारा आवाज आहे तो यांच्या तुलनेमध्ये कमी होणे, मग ते आपले अर्धस्फोटक. च, ज, ख, छ, ठ, थ, फ, घ, झ, ढ, ध, म, भ. हे आपले एकूण असे 12 अर्धस्फोटक आहेत आपले 12 आणि स्फोटक आहेत आपले 8. यांना स्फोटक व्यंजन म्हणतात. आपल्याला जर विचारलं गेलं स्फोटक व्यंजन कोणते किंवा किती, तर स्फोटक व्यंजन आपले 20. स्फोटक व्यंजन कोणते आपले? म्हणजे स्पर्श व्यंजन स्फोटक आहेत. त्याचे म्हणजे जे आपले स्पर्श व्यंजन 25 आहेत त्यांना आपण जे 5 वर्गात वर्गीकरण करतो, तर ते स्पर्श व्यंजनातील जो शेवटचा आपला जो अनुनासिक आहे ते सोडून उरलेले सगळे 20 हे आपले स्फोटक आहेत, हे लक्षात घ्या. त्यातले 8 हे आहेत आपले स्फोटक आणि 12 हे अर्धस्फोटक. ओके. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघा, आपलं सेशन काल मित्रांनो होणार होतं. काल थोडासा नेटवर्कचा इश्यू आल्यामुळे संध्याकाळी आपण हे रात्री लेक्चर घेऊ शकलो नाही, तर आपण हे आता कंप्लीट करून घेत आहोत.
तर आता वर्गीकरण समजून घेऊया. स्पर्श व्यंजनांचं जे 5 गटात वर्गीकरण केलं जातं म्हणून त्यांना वर्गीय सुद्धा म्हणतात. आपले जे स्पर्श व्यंजन आहेत 25 त्यांना 5 गटामध्ये त्यांचं 5 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. 5 वर्ग कसे चला जातात ते पण चांगल्या प्रकारे लक्षात घ्या बघा. त्यांचे 5 वर्ग होतात आणि तसे 3 प्रकार पण पडतात. स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार पण पडतात आणि 5 वर्ग तयार होतात. तर बघा जे उभे आहेत ना आपले कॉलम तेच आपले प्रकार. जे पहिला प्रकार कठोर, दुसरा प्रकार मृदू आणि तिसरा अनुनासिक. हे झाले त्याचे 3 प्रकार. मग 5 वर्ग कोणते? तर 5 वर्ग आहेत आपले क चा एक वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. क, च, ट, त, प यांचे 5 वर्ग मित्रांनो आपल्याला लक्षात घेणं आवश्यक असतात. त्याच्यावर आपलं पुढचं ग्रामर आपलं व्याकरण जे अवलंबून असेल बघा. क, च, ट, त, प हे 5 वर्ग त्याचे तयार होतात म्हणून त्यांना म्हणतात वर्गीय. स्पर्श व्यंजनांना स्फोटकही म्हणतात, त्यांना वर्गीय म्हणतात कारण त्यांना 5 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. लक्षात येतं मित्रांनो, त्यांना 5 प्रकारे वर्गीकरण केलं जातं म्हणून त्यांना म्हटलं जातं स्फोटक, आपलं वर्गीय. आणि याचे प्रकार बघा. कठोर म्हणजे ज्यांचा उच्चार करत असताना हा कठोर होतो त्यांना म्हटलं जाईल कठोर. आणि ज्याच्या उच्चारामध्ये तीव्रता कमी होते, मृदू होतात, त्यात मृदू. उच्चाराची तीव्रता असणे म्हणजे कठोर असणे बघा. क, ख, ग, घ यांच्यामध्ये आपल्याला बोलताना उच्चारताना याच्यात तीव्रता जाणवते आणि यांच्यामध्ये तीव्रता कमी जाणवते म्हणून यांना कठोर, यांना मृदू. आणि तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे अनुनासिक. ज्यांचा उच्चार करताना अनुनासिक म्हणजे नासिकेतून म्हणजे आपल्या नाकातून थोडासा ध्वनी बाहेर येतो, तोंडासोबतच नाकाचा वापर आपण या ठिकाणी करत असतो यांना उच्चारताना म्हणून यांना म्हटलं तर अनुनासिक. मग अनुनासिक इथे आपले 5. याच्यामध्ये बघा बरेच विद्यार्थ्यांना यांना ओळखता येत नाही किंवा यांना कसं वाचावं. क, च, ट, त, प. क, च, ट, त, प मित्रांनो आपलं पाठच असलं पाहिजे. क, च, ट, त, प. कचाट्यात पाय या प्रकारे आपण एक ट्रिक वापरतो या ठिकाणी. कचाट्यात पाय, क, च, ट, त, प हे एक लक्षात घ्यायचंय. यांना अनुनासिक म्हटलं जातं कारण नासिकेतून म्हणजे नाकातून यांचा उच्चार निघतो. कठोर 10 आहेत या ठिकाणी, मृदू पण 10 आहेत आणि उरलेले 5 अनुनासिक. परत अजून आपल्या कठोरमध्ये इतर येतात ते पुढे बघूया. अनुनासिक आता याला वाचायचं काय ते बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात नसतं. म्हणजे डायरेक्ट बघा क, ख, ग, घ आणि ड म्हणतो. हा ड आहे का? हा ड नाही. हा बघा मित्रांनो या प्रकारे असतो. हा जो टिंब याला म्हणतात नुकता, त्याचा पाय मोडलेला. आणि आपला याच्याबद्दल बघू, पहिले याच्याबद्दल समजून घेऊया. आपण एक शब्द बघा लक्षात घ्यायचा आहे वाघमय. वाघमय शब्द मित्रांनो आपण बघतो हा आपल्याला तिथे पाहायला भेटतो. मग हा जो आपला अनुनासिक आहे त्याचा उच्चार कशा प्रकारे करतो? वाघमय. म्हणजे याला आपण ग प्रकारे उच्चार करतो, वांगमय किंवा वाघमय. पण ग म्हणता येईल आपल्याला, ड नाही येतो अगदी बरोबर. हा ड नाहीये, याचा उच्चार थोडासा ग सारखा थोडासा न सारखा होतो. अनुनासिकांचा उच्चार साधारणपणे न सारखा होतो असं आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. वाघमयाचा ग म्हटलं काही हरकत नाही. वाघमय किंवा वांगमय, बरेच जण याला वाङ्मय वाचतात पण वाघमय म्हणणं थोडं योग्य असतं, वाघमय. तर हा वाघमयाचा ग म्हणणं ठीक राहील. मग आपला या प्रकारे जो आपल्याला ड दिसतो हा ड झाला, पण इथे याचा टिंब आपण लिहिला, हा याला म्हणतात नुकता. हा झाला आपला वाघमयाचा ग. ओके, अगदी बरोबर. ज्या प्रकारे गचा उच्चार होतो त्यानुसार आपण याला वाघमयाचा ग म्हणूया. आणि हा जो आपल्याला दिसतोय मग हा त्र आहे का? बघा मित्रांनो, त्र, हा त्र आहे आपला आणि हा, याच्यात आणि याच्यात फरक आहे की नाही? तर सेम आहेत. हे दोघं सेम नाहीत. बोथ आर डिफरन्स. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. हा आपला त्र म्हणजे त मध्ये ज्यावेळेस आपण र मिळवतो, त मध्ये आपण र मिळवतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला मिळतो त्र. त्यात मिळवला जातो त्र.
त मध्ये र मिळवल्यानंतर त्याचं जोडत असताना हा या प्रकारे त जोडला जातो. ओके, मग याच्यात आपण आता बदल होऊन आपण त्याला असा लिहितो. मग आपला तयार झाला हा त्र वेगळा आहे आणि इथे असतो हा वेगळा आहे. हा एक प्रकारे न आहे बघा, चंचल. चंचल शब्द ज्या प्रकारे आपण उच्चारतो बघा, याला म्हटलं मित्रांनो चंचलचा न. हा न एक, हा काय आपला न, त्र न येतो तर तो न आहे. त्याचा उच्चार आपण अन सारखा करू शकतो. अन किंवा न प्रकारे न प्रमाणे याचा उच्चार होईल. हा आपला न. सेम नाही येत अगदी बरोबर आहे, सेम नाही, हा न आहे आपला. आणि आपला न बाणाचा, न नळाचा. बघा याचा उच्चार करताना जीभ बाहेर ते न, बाणाचा न बोलताना बाण, जीभ पुढे येते आपली, आणि नळ, नळ. म्हणजे दोघांमध्ये उच्चार करताना मित्रांनो फरक आहे, हे सुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. आणि आपला हा म, हे आपले 5 आहेत अनुनासिक. त्यांच्यामध्ये हे 5 वर्ग आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. क, च, ट, त, प हे वर्ग. कारण आपला जो अनुनासिक आहे, ज्या प्रकारे आपण जोड शब्द लिहितो, जोड शब्द ज्या प्रकारे जोड शब्द नाही, आपले जे अनुस्वार आहेत, अनुस्वारासारखाच उच्चार आपल्याला मित्रांनो या अनुनासिकाचा सुद्धा करता येतो. जर आपण एक शब्द घेतला ठिकाणी बघा, कोणता घेऊया, एक शब्द, जर आपण पंडित हा शब्द घेतला, तर हा जो आपण अनुस्वार या ठिकाणी लिहिलेला आहे, तर याला परवर्ण सुद्धा म्हणतात. कारण याचा आपल्याला वापर करता येईल बघा. जो आपला अनुनासिक आहे, या अनुनासिक या टिंबाचा वापर म्हणजे जो आपला आपण अनुस्वार वापरतो, तो आपण अनुनासिक सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे बघा पंडित शब्द आपल्याला लिहिताना जो अनुनासिक आहे, त्याच्या पुढचं जे वर्ण आहे आपलं स्पर्श व्यंजनातलं असणार, तर त्याच्यानुसार त्या लाईनीतलं आपल्याला अनुनासिक वापरावं लागतं. हा जो ड आहे, या लाईनीतला बघा ट वर्णातला, तर त्याचा अनुनासिक आहे न. म्हणजे याचा आपल्याला जोड शब्द हा अनुनासिक या प्रकारे वापरता येतो. पंडित शब्द आपल्याला असाही लिहिता येईल, पंडित, पंडित. अनुनासिक जो आहे तो आपला जो अनुस्वार असतो, अनुस्वार आणि अनुनासिक यामध्ये थोडासा फरक आहे. अनुस्वार वापरताना खणखणीत असा आवाज होतो आणि अनुस्वारासारखंच आपल्याला आपलं अनुनासिक सुद्धा वापरता येतं. फक्त एवढे अनुनासिक वापरताना ज्याच्यावर अनुस्वार आहे, त्याच्या पुढचं जे आपलं स्पर्श व्यंजन असतं, ते त्याच्या गटातीलच आपल्याला अनुनासिक वापरायचं असतं. त्याचा वापर इथे आपण करून ते या प्रकारे लिहू शकतो. तर आपले आहेत स्पर्श व्यंजन, एकूण 25 स्पर्श व्यंजन. त्याच्यातले आपले कठोर 10, मृदू 10 आणि 5 आपले अनुनासिक. आणि त्यांचे 5 वर्गात वर्गीकरण केलं जातं, म्हणूनच त्यांना वर्गीय व्यंजन सुद्धा म्हणतात. ओके, या छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो आहेत, आज छोट्या वाटणाऱ्या गोष्टी, आणि या आपल्याला महत्वपूर्ण आहेत. कारण आपल्याला एक मार्क्स हा किती महत्वाचा असतो. जे विद्यार्थी एका मार्कासाठी मागे राहतात त्यांना विचारून बघा. आपला 1 मार्क्स म्हणजे मित्रांनो आपलं 5 ते 10 लाखाचं नुकसान होतं, हे लक्षात घ्या. कारण आपलं जर सिलेक्शन एका मार्कासाठी राहून गेलं, तर आपलं एक पूर्ण वर्ष आपलं जाते. मग पुढच्या भरतीची वाट बघा, मग परत वर्षभर तयारी करा, परत पुढे काय होतं गॅरंटी नाही. पण तो 1 मार्क्स आजच आपल्याला मिळवायचा, 1 मार्क तो मागे राहायला नको, लक्षात घ्या. आता बघा याच्यातले जे प्रकार ते थोडक्यात समजून घेऊया. पहिला प्रकार आपण बघितला कठोर व्यंजन, त्यांना श्वासही म्हणतात आणि अघोषही म्हणतात, ही त्यांचीच नाव आहेत. परत बघा ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते त्यांना म्हणायचं कठोर व्यंजन. मग स्पर्श मध्ये आपले असणारे 10 स्पर्श गट आपण जो बघितला, त्यातले पहिले 10 जे आहेत, म्हणजे आपला क, ख, च, 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 छ, ट, ठ, त, थ आणि प, फ हे आपले 10 व्यंजन स्पर्शातले सुरुवातीचे असणारे कठोर. त्यानंतर श, श, स हे जे आपले उष्म आहेत किंवा घर्षक आहेत, हे 3 सुद्धा आपले कठोर व्यंजनामध्येच येतात. त्यानंतर बघूया आपलं मृदू व्यंजन. यांनाच म्हटलं जातं नादवर्ण किंवा घोष, ज्यांचा आवाज घुमतो. त्यांचा आवाज घुमतो बघा, कसं ग, घ यांचा नाद निर्माण होतो, यांना नादवर्ण सुद्धा म्हटलं जाईल. तर मृदू व्यंजनात आपले 10. बघा ज्या व्यंजनांचा उच्चार तुलनेने सौम्य किंवा कोमल होतो, यांच्या तुलनेने कोमल, सौम्य किंवा मृदू होतो, यांना म्हणायचं मृदू वर्ण. तर आपले जे मृदू व्यंजन आहेत
ते आपले असतील 10 व्यंजन. 10 कोणते आपले स्पर्श व्यंजनामध्ये असणारे जे 10 व्यंजन आहेत ते आपले मृदू आहेत. त्याचबरोबर जे आपले अनुनासिक होते, उरलेले आपले 5 अनुनासिक, ते सुद्धा आपले मृदू व्यंजनामध्ये येतात. मग एकूण मृदू व्यंजन आहेत आपले 15. अजून याच्यामध्ये काय काय होतं बघा, आपले 14 स्वर, 2 स्वरादी, 4 अर्धस्वर आणि 1 महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण 1, हे 6 म्हणजे एकूण 21 प्लस किती झाले 6, एकूण 21 व्यंजन हे आपले कसे आहेत, आपले मृदू आहेत. त्यांच्यामध्ये 14 स्वर आणि 2 स्वरादी हे 16 वेगळे. ओके, म्हणजे एकूण वर्णमालेमध्ये 14 आणि 16 37 37 आपले किती काय आहेत, मृदू व्यंजन आहेत. आपलं मृदू वर्ण आहेत. एकूण वर्णमालेमध्ये हे यांचा समावेश सुद्धा मृदूमध्ये होतो. मृदू व्यंजनामध्ये यांचा समावेश होतो. एक गोष्ट सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या, मृदू वर्ण जे आहेत आपले स्पर्श व्यंजनामध्ये असणारी संख्या त्यांची 10. नंतर त्याच्यामध्ये स्पर्श व्यंजनातील जे अनुनासिक आहेत 5 ते सुद्धा ऍड होतील. त्यानंतर त्यांच्यामध्ये स्वर, स्वरादी, अर्धस्वर, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण ळ यांचा सुद्धा समावेश हा मृदू व्यंजनामध्ये होतो. म्हणजे मृदूमध्ये होतो. फक्त व्यंजन नाही, व्यंजन झाले वरचे, पण स्वर, स्वरादी हे सुद्धा व्यंजन आपल्या मृदूमध्ये येतात. म्हणजे मृदू वर्ण आपले वर्ण तयार होतात. मृदू वर्ण त्यांची संख्या आपली मृदू वर्ण त्यांची संख्या तयार होते आपली 37. ओके, क्लिअर आहे मित्रांनो. बघा, मुद्दा लक्षात आला असेल तर पटापट व्हिडिओ लाईकही करा, तसं कमेंट्सही करत चला. तुमच्या कमेंट्स मित्रांनो आल्या पाहिजे. आपला जो पॅटर्न आहे बघा, थोडक्यात परत समजून देतो. आपण कशा प्रकारे घेतो, आपण प्रॅक्टिस आपलं जे टॉपिक आहे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मित्रांनो आधी समजून घेतो आणि त्यानंतर या टॉपिकवर आधारित आपण प्रश्न घेत असतो. ओके, आता आपण आजच्या सेशनमध्ये हा टॉपिक समजून घेऊया. त्यानंतर आपला टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर आपल्या टॉपिकशी संबंधित प्रश्न जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये आहेत, मागच्या वर्षी विचारण्यात आलेले आहेत, त्यांची आपण प्रॅक्टिस करून घेत असतो. ओके, ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले मागचे सेशन अभ्यासले नसतील त्यांनी अभ्यासा. आता बघूया 5वं वर्ण, पंचम वर्ण आपलं अनुनासिक. त्याला परसवर्ण पण म्हणतात आणि पंचम वर्ण पण म्हणतात. आता हे कोणते आहेत बघा, हा आपला ग, न, 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 म यांचा उच्चार करताना त्या वर्णाच्या उच्चार स्थानाबरोबरच नाकातून म्हणजे नासिकेतून होतो. पण त्यांचे प्रत्येकाचे उच्चार स्थान वेगळे आहेत. ते उच्चार स्थानानुसार आहेच, पण उच्चार बाकी कुठून होतो, नाकातूनही होतो, नासिकेतून होतो. म्हणून त्यांना म्हटलं तर अनुनासिक. म्हणून त्यांना म्हणतात अनुनासिक. तर बघा, जे आपले अनुनासिक आहेत हे अनुस्वाराऐवजी सुद्धा वापरता येतात. म्हणून त्यांना म्हणतात परसवर्ण. जो अनुस्वार असतो आपण वापरलेला, अनुस्वाराच्या जागेवर आपण हे अनुनासिक सुद्धा वापरू शकतो, म्हणून त्याला म्हणायचं परसवर्ण. जर आपल्याला विचारलं गेलं परसवर्ण किती, तर त्यावेळेस आपल्याला त्यांची संख्या सांगता आली पाहिजे. सांगा बरं परसवर्ण किती आहेत, परसवर्ण किती आहेत. तर परसवर्ण सुद्धा मित्रांनो किती आपले 5 आहेत. अनुनासिक 5 आहेत. पंचम वर्ण बघा, पंचम वर्ण 5 आहेत आपले. पंचम म्हणजे 5व्या गटात येणारे. आपण जे मित्रांनो गट बघितले बघा, थोडक्यात परत मागे जाऊया. पाचव्या गटात येणारे म्हणजे पंचम वर्ण. आपण जर यांना असं उभ्या पद्धतीने कॉलम केले तर बघा, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, चौथा कॉलम, 5वा कॉलम. ते उभे स्तंभ जर केले, पहिला स्तंभ क चा तयार होईल, दुसरा स्तंभ ख चा तयार होईल, तिसरा ग चा स्तंभ तयार होईल, चौथा आपला घ चा स्तंभ आणि 5वा स्तंभ तयार होतो अनुनासिकाचा. यांना काय म्हणायचं, पंचम. पंचम वर्ण 5व्या स्तंभातील असणारे वर्ण म्हणजे किती आहेत, 5. ग म्हणजे आपला हा न, न याला आपण वाग्मायचा ग म्हणू शकतो. ग, न, न, न आणि म हे पंचम स्तंभातील 5व्या स्तंभातील असणारे म्हणून यांना म्हणायचं पंचम वर्ण. ओके, आता बघा यांचा जो वापर आहे तो अनुस्वाराऐवजी सुद्धा करता येतो. मग अनुस्वाराऐवजी वापर करत असताना काय गोष्ट लक्षात घ्यायची बघा, अनुस्वाराच्या पुढे असणारा जो आपला स्पर्श व्यंजन असेल
त्या स्पर्श व्यंजनाच्या गटातीलच अनुनासिक आपण वापरणार आहोत. आता बघा पंत शब्द जर आपण घेतला, पंत, तर पंत हा जो अनुस्वार आहे याला जर आपल्याला अनुनासिक वापरायचा आहे, मग कसा वापरायचा? हा प आपण लिहून घेतला. मग हा जो त आहे, त गटातील जो अनुनासिक आहे तोच आपल्याला या तला जोडता येईल. आता आपल्याला हा त कोणत्या गटात आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला क, च, ट, त, प यांचे जे गट आहेत ते माहित असले पाहिजे. 5 वर्ग तयार होतात आपले, 5 जे कॉलम आहेत आपले आडवे स्तंभ, आपले जे गट तयार होतील, आपले वर्ग तयार होतील, वर्गीय पण म्हणतो ना आपण, त्याचे 5 वर्ग आहेत, गट आहेत. क, च, ट, त, प. मग त गटाच्या शेवटी कोणता अनुनासिक येतं? तर ते काय असेल आपलं? त गटाच्या शेवटी असणारा न नळाचा. मग हा न नळाचा तला जोडला जाईल, पंत. तसं बघा चंचल शब्द तयार झाला. च गटातील जे अनुनासिक आहे आपलं, च गटातील अनुनासिक हा आपल्या चला जोडला गेला. तसं शंकर शब्द तयार होताना क गटातील जे अनुनासिक आहे, वाघमायेचा ग, तो शंकर शब्दाला जोडला गेला. तर पंडित शब्द करत असताना, बनवत असताना जे आपलं अनुस्वार आहे, त्या अनुस्वाराऐवजी आपण ज्यावेळेस अनुनासिक वापरत आहोत, तर ट गटातील असणारं अनुनासिक म्हणजे न बाणाचा तो याला जोडला जाईल. तसं बघा तंटा, घंटा, पंत, चंचल, शंकर, पंडित हे आपण काही एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले आहेत. हे लक्षात घ्या. जे आपला जो अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या जागेवर, अनुस्वाराच्या ऐवजी आपण हे आपलं अनुनासिक वापरू शकतो, म्हणून त्याला म्हणायचं परसवर्ण. ते या प्रकारे वापरलं जातं. कसं? तर वापरत असताना अनुस्वाराच्या नंतर येणारा जो आपला वर्ण आहे तो स्पर्श व्यंजन असतो, आणि त्या स्पर्श व्यंजनामध्ये तो त्या गटातील असेल त्याच गटातील अनुनासिक वापरलं जातं. ओके, क्लिअर झालाय मित्रांनो हा मुद्दा आपला अनुनासिकाचा. तर चला आता अर्धस्वर बघा. आपण इथपर्यंत पहिला प्रकार जो होता आपला स्पर्श व्यंजने, स्पर्श व्यंजन आहेत आपले एकूण 25, ते मित्रांनो समजून घेतले. आपले जे 25 स्पर्श व्यंजन मित्रांनो होते ते आपण या ठिकाणी समजून घेतले आधी. आता आपण बघूया आपले अर्धस्वर. आपल्या व्यंजनातील दुसरा प्रकार तो म्हणजे अर्धस्वर. यांनाच म्हटलं जातं अंतस्थ आणि ईषत विवृत्त. अर्धस्वरांनाच काय म्हटलं जातं परत? अंतस्थ. अंतस्थ म्हणजे काय? मध्यभागी असणारे, अंतरात असणारे म्हणजे मध्ये असणारे. आणि ईषत विवृत्त, विवृत्त म्हणजे उघडलेले, निश्चित म्हणजे थोडेसे उघडलेले, ज्यांचा उच्चार करताना तोंड थोडंसं उघडलेलं असतं. मग हे आहेत आपले 4 बघा. य, र, ल, व. य, र, ल, व हे जे आपले 4 वर्ण आहेत यांची उच्चार स्थाने अनुक्रमे ई, रू, लू, उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच असतात. या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच असल्यामुळे त्यांना काय म्हणायचं? अर्धस्वर. काय? अर्धस्वर. इथं अर्थ झाला अर्धस्वर. ज्या प्रकारे स्वरांचा उच्चार होतो त्याच स्वरांच्या उच्चार स्थानापासून तिथूनच सेम उच्चार होतो या 4 वर्णांचा. म्हणजे बघा याचा जसा उच्चार आहे, ज्या प्रकारे ईचा उच्चार होतो त्याच प्रकारे याचा उच्चार होतो. ज्या प्रकारे आपला रूचा उच्चार होतो त्याच प्रकारे रचा उच्चार होतो. ज्या प्रकारे लूचा उच्चार होतो तसाच आपला लचा उच्चार होतो. ज्या प्रकारे ऊचा उच्चार होतो, ज्या स्थानावरून, ज्या उच्चार स्थानावरून ऊचा उच्चार होतो त्याच उच्चार स्थानावरून वचा उच्चार होतो. म्हणजे यांचा उच्चार स्थान हे कसं आहे? स्वरांचं उच्चार स्थान ज्या ठिकाणाहून आहे त्याच ठिकाणाहून या व्यंजनांचंही उच्चार स्थान असल्याने यांना म्हणायचं अर्धस्वर. उच्चार स्थान सारखं असल्यामुळे. इरेज करून घेऊ इंक. समजलं असेल सगळ्यांना हा पॉईंट? उच्चार स्थान त्यांचे म्हणून त्यांना म्हणायचं अर्धस्वर. व्हाईट पेन घेऊया का? येलो, येलो घेऊ. तर बघा मित्रांनो, य, र, ल, व या व्यंजनांचे जे उच्चार आहेत
त्यांचा मुखाचा भाग थोडासा उघडलेला असतो, म्हणून त्याला काय म्हणतात, ईषत विवृत्त. ईषत विवृत्त. ईषत म्हणजे काय, थोडा. ईषत म्हणजे थोडेसे, थोडे, आणि विवृत्त म्हणजे उघडलेले. म्हणजे यांचा उच्चार करताना तोंड आपलं थोडं उघडलेलं असतं. जसं य, र, ल, व. उच्चार करताना काय थोडं तोंड उघडलेलं असेल, म्हणून त्याला म्हणायचं ईषत विवृत्त. विवृत्त म्हणजे उघडलेले. ज्या प्रकारे स्वरांचा उच्चार होतो त्याच स्वरांना विवृत्तही म्हणतात. इथं काय ते ईषत विवृत्त आहेत, पूर्ण विवृत्त नाहीत. ईषत म्हणजे थोडेसे विवृत्त, म्हणजेच काय अर्धस्वर. आणि अंतस्थ का म्हणतात, बघा अर्धस्वर जे आहेत हे स्पर्श व्यंजन आणि उष्मे यांच्या मधोमध येतात. बघा यांच्या आधी काय आहेत आपले स्पर्श व्यंजन आहेत 25, त्याच्यानंतर उष्मे, याच्यानंतर काय आहेत उष्मे, हे दोघांच्या मध्ये येतात, म्हणून यांना म्हणायचं अंतस्थ. तर बघा हे जे आपले व्याकरण तज्ञ आहेत त्यांनी या गोष्टी तयार केलेल्या, त्यांनी यांना नावं दिलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला माहिती ठेवणं गरजेचं झालेलं आहे. तसं विशेष काही नाव ठेवणं आवश्यक नाही, काही अति नाव होतात काही गोष्टी, पण त्यात आपल्याला अभ्यासावं लागणार आहेत आणि आपल्या कॉम्पिटिशननुसार आपल्याला विचारलं पण जाऊ शकतं. म्हणून बघा अर्धस्वर, अर्धस्वर कोण का म्हणायचं, या अर्धस्वरांना काय म्हटलं जातं अजून, अंतस्थ का म्हणायचं, कारण स्पर्श व्यंजन असणारे 25, त्याच्यानंतर यांना आपले उष्मे, घर्षक यांच्यामध्ये आपल्या येत असल्यामुळे यांना म्हणायचं अंतस्थ. या प्रकारे आपले अर्धस्वर. आणि यांचा जर आपण क्रम बघितला, स्वरांच्या क्रमानुसार, व्यंजनांचा स्वरांच्या क्रमानुसार आपले अर्धस्वर जे आपले जे अर्धस्वर आहेत यांचा योग्य क्रम कसा असेल, अर्धस्वर जे व्यंजन आहेत आपले यांचा योग्य क्रम कसा असेल, तर य व र ल या प्रकारे आपला यांचा योग्य क्रम असेल. कारण बघा यांचा जो आपलं जे स्वर आहेत अ, आ, ई, ई, उ, उ, रे, रू आणि लू या प्रकारे आपल्या स्वरांचा क्रम आहे. मग त्यानुसार यांचा जो क्रम आहे तो आपला येईल बघा. या ईनुसार आपला उच्चार होतो, याचा उच्चार होतो, या उनुसार आपला वचा उच्चार होतो, या ऋनुसार आपला रचा उच्चार होतो, आणि या ल नुसार आपला लचा उच्चार होतो, लुनुसार. तर योग्य क्रम य व र ल, य व र ल हा योग्य क्रम आहे आपल्या अर्धस्वरांचा. ओके, अर्धस्वरांचा क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. यानुसार आपला यांचा क्रम आपल्याला विचारला जाऊ शकतो. स्वरांचा क्रम लक्षात घेणं आवश्यक मित्रांनो आहे. आपले जे स्वर आहेत, तर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, जो आपला रू आहे याला कोणत्या ठिकाणी वापरावं, कोणत्या ठिकाणी याचा नंबर लिहावा, हा लू कुठे लिहावा, ऍ कुठे येईल आणि अ कुठे येईल, यांचा क्रमही आपला माहित असणं आवश्यक आहे. तर यांचा क्रमही लक्षात घ्या. आपले जे मित्रांनो आधी जे सेशन झालेले आहेत त्यामध्ये आपण स्वर संपूर्ण अभ्यासलेला आहे, स्वर आपला क्लिअर झालेला आहे. नंतर आपला स्वरादी, नंतर बघा आपण स्वरादी सुद्धा डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. आता आपण अभ्यास होतो व्यंजन. व्यंजनांमध्ये आपला आजच्या या सेशन मधून आपण 2 प्रकारचे व्यंजन क्लिअर केलेले आहेत. पहिला म्हणजे आपला स्पर्श व्यंजन जे आहेत आपले एकूण 25, त्यानंतर दुसरा प्रकार तो म्हणजे अर्धस्वर. अर्धस्वर आहेत आपले एकूण 4. जे आपल्याला उरलेले व्यंजन मित्रांनो आहेत ते आपण बघूया पुढच्या सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत. ओके फ्रेंड्स, बघा जाता जाता सगळ्यांनी व्हिडिओ लाईक पण करत चला. आणि आपलं मागचे जे सेशन अभ्यासले नसतील तर आपलं स्टडी विथ संदीप सर आपलं जे ऍप मित्रांनो आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला आपला छोटासा एक कोर्स मित्रांनो उपलब्ध होईल लवकर. आता बघा आजचे 25 जानेवारी 26 जानेवारीसाठी जे आता आपल्याला त्याच्यावर विशेष ऑफर मित्रांनो दिली जाईल त्या कोर्सवर. तर तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. स्टडी विथ संदीप सर हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये मित्रांनो तुम्ही नक्कीच ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन. त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स उपलब्ध असेल. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी नाही अभ्यासलेत मागचं सेशन तर फ्रीमध्ये सुद्धा मित्रांनो उपलब्ध आहे. आपल्या संदीप सर अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा. संपूर्ण मराठी व्याकरण नावाची जी मित्रांनो आपली प्लेलिस्ट आहे ती त्या ठिकाणी नक्कीच अभ्यासा.
ओके फ्रेंड्स, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे आणि पुढच्या सेशनमध्ये आपण राहिलेला जो भाग आहे आपला पुढचा तो या ठिकाणी समजून घेऊया. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय. ओके.